नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव स्मृती आणि आमच्या हॉररपन या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझी एक नवी कथा, बेकॉक पिशाच्च. चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया. ऑब्जिवे, नॉर्थ अमेरिका येथील इंडिजिनियस लोकांची अशी मान्यता आहे की ग्रँड लेक येथील जंगलात बेकॉक नावाचे एक पिशाच्च वास्तवात आहे. ही कथा या लेजंडवर आधारित आहे. माझी कथा पूर्णतः काल्पनिक असून ही बेकॉक प्राचीन मान्यता खरी की खोटी यावर अजूनही शिक्कामोर्तब नाही. त्यामुळे केवळ हे अर्बन लेजंड खरे असे समजून मी ही कथा सादर करीत आहे. आकाश आज जाम खुश होता. तो आणि श्रुती छोट्या विवेकला घेऊन व्हॅकेशन प्लॅन करत होते. गेले 1 वर्ष आकाशला कंपनीच्या कामामुळे कुठेही जाणे शक्य झाले नव्हते आणि श्रुती पण घरात फार कंटाळली होती. म्हणून त्यांनी व्हॅकेशन जायचं फायनली ठरवलं होतं. आकाश गेली 4 वर्ष लॉस एंजेलिसला एका मोठ्या कंपनीत कामाला होता. तो आणि श्रुती लॉस एंजेलिसला आले त्या वर्षीच त्यांना विवेक झाला होता आणि पाहता पाहता 4 वर्षे निघूनही गेली होती. पहिले 2 वर्षे विवेक छोटा असल्यामुळे त्या दोघांनी कुठेही मोठा प्रवास करायचे टाळले होते आणि मग 1 वर्ष आकाशला कंपनीच्या बिल्डिंग शिफ्टिंगमुळे कुठेही जाण्याचा वेळच भेटला नव्हता. या वर्षी मात्र योग जुळून आले होते आणि फायनली श्रुतीने त्याला ग्रँड लेक जवळील एक छान जागा दाखवली होती. साईटवर तर सगळं छानच दिसत होतं. निसर्गरम्य वातावरण, एकमेकांना जोडले गेलेले 5 लेक आणि घनदाट अरण्य. ट्रिप टू लाईफटाईम वगैरे टायटल पाहून आकाशला ही त्यात इंटरेस्ट वाटू लागला आणि साईटवरचा देखावा पाहून त्याने श्रुतीला लागलीच होकार दिला. बरोबर 10 दिवसांनी जायचं ठरलं आणि श्रुतीने तयारी करायला सुरुवात केली. ती चांगलीच एक्सायटेड होती आणि छोटा विवेक पण सुट्टीवर जायला मिळणार म्हणून खुश होता. पाहता पाहता जायचा दिवस उजाडला आणि तिघेही तयारी करून गाडीत बसले. आकाशने मॅप मशीन चालू केली आणि गाडी हळूहळू स्पीड पकडू लागली. प्रवास लांबचा असल्यामुळे पहिले काही वेळ आकाशने आणि मग श्रुतीने असे करून गाडी चालवली आणि त्यामुळे दोघांनाही थोडी थोडी झोप मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता ते केबिनवर पोचले. आकाशने साईटवरून आधीच केबिन बुक करून ठेवले होते आणि एक गाईड कम मदतनीस माणसाची पण मागणी केली होती. ते लोक केबिनवर पोचताच एक 35 वर्षाच्या गोऱ्याने त्यांना केबिनच्या चाब्या दिल्या आणि त्याने आपली ओळख गाईड म्हणून करून दिली. त्याचे नाव डॅन होते आणि तोच तिघांना टूर देणार होता. तो आकाशला जेवणाचं बघून येतो असे सांगून निघून गेला. आकाश आणि श्रुती चांगलेच खुश झाले. केबिन प्रशस्त होतं आणि बाहेरचा आवार अगदी निसर्गरम्य होता. त्यांना बसायला बाहेर एक पोर्च पण होता. विवेक इतकी सगळे झाडे पाहून चांगलाच खुश झाला. आकाशच्या केबिनच्या ओळीतच अजून 4 केबिन होते आणि समोर लेकचा काही भाग दिसत होता. बाजूच्या वाटेने आत जायला एक कच्ची सडक होती आणि आत घनदाट जंगल होते. तिथे 2 CCTV कॅमेरे लागलेले होते आणि एक शस्त्रधारी इसम पण तिथे गस्त घालत होता. रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांनी अन्नाच्या शोधात इकडे येऊ नये म्हणून ती व्यवस्था असावी असे श्रुतीला वाटले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने देखावा फारच रम्य वाटत होता. झाडांची पाने पिवळटसर हिरवी होऊन जमिनीवर जणू त्यांचा गालिचाच मांडला गेला होता आणि सूर्य तळ्यात अर्धा बुडाल्यासारखा भासत होता. श्रुती लागलीच फ्रेश व्हायला आत गेली आणि विवेक आणि आकाश पोर्चमध्ये खेळू लागले. थोड्या वेळाने डॅन त्यांच्या जेवणाखावणाचं साहित्य घेऊन आला आणि त्याने कॅम्पफायरवर गरमागरम नाश्ता बनवला. नाश्त्याचा आस्वाद घेऊन ठरवल्याप्रमाणे ते टूरसाठी निघाले. थोडं पुढे जात नाही तर आकाशला आपण कॅमेरा केबिनवरच विसरल्याचे लक्षात आले आणि डॅनने जीप थांबवली. आकाश केबिनकडे वळला आणि श्रुती बाजूने जाणाऱ्या
कॉलेज गोईंग पोरापोरींच्या ग्रुपकडे कौतुकाने पाहू लागली. ते हसत खिदळत पुढे चालले होते आणि त्यातील एक पोरगी म्हणत होती, डू यू ऑल नो अबाउट द बेकॉक लेजंड? तिने हा प्रश्न विचारल्यावर श्रुती त्यांचे बोलणे कान देऊन ऐकू लागली. त्यांच्यातील एक मुलगा म्हणत होता की येथील नेटिव्ह पीपल म्हणजेच इंडिजिनियस पीपल असं मानतात की बेकॉक नावाचे एक क्रूर पिशाच्च येथील घनदाट अरण्यात वास्तव्य करते आणि त्याचे किंचाळणे नरक यातना देऊन जाते. तसेच ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडत जाते. एवढं बोलून त्या मुलाने हसायला सुरुवात केली आणि लागलीच एक दुसरी मुलगी त्याला म्हणाली, ओ कम ऑन, इट जस्ट अ मिथ. याचं काहीच प्रूफ नाही की ते रिअल आहे. आणि ते सगळेच हसू लागले. त्यांचं बोलणं श्रुती गंभीरपणे ऐकत होती आणि ती काही बोलणार त्याआधीच आकाश कॅमेरा घेऊन आला आणि ते टूरसाठी निघाले. जंगलात फक्त काही किलोमीटरचं आत जाण्याची परवानगी होती. त्यापुढे कोणीही जाऊ शकत नव्हते आणि ते जंगल इतके घनदाट आणि डीप होते की दिवसा पण तिकडे चक्क काळाकुट्ट अंधार होता. डॅन त्या तिघांना विविध निसर्गरम्य नजारे दाखवत एकेका ठिकाणी नेत होता आणि जीप थांबवत होता. काही वेळाने एक वाट आली आणि तिथून पुढे पायीच जावे लागणार होते. ते चौघे जीप तशीच ठेवून खळखळत जाणाऱ्या झऱ्याला पाहत पुढे जाऊ लागले आणि त्यांना एक आर्त किंचाळी ऐकू आली. विवेक लागली श्रुतीला बिलगला. डॅन आणि आकाश आवाजाच्या दिशेने पाहू लागले. तसं त्यांना जंगलाच्या रिस्ट्रिक्टेड एरियातून मुलामुलींचा एक घोळका धावत येताना दिसला. डॅन आणि आकाश लागलीच त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना काय झाले ते विचारू लागले. ती पोरं इतकी घाबरली होती की 10 मिनिटे त्यातील कोणीच काही बोलले नाही. श्रुतीने त्यांना आपल्या जवळील पाणी देऊ केले तसे ते थोडे शांत झाले आणि त्यांच्यातील एक मुलगी डॅनला म्हणाली, आमची एक मैत्रीण मिसिंग आहे. आम्हाला माहीत नाही ती कुठे गेली. आकाश काही बोलणार त्याआधीच डॅन भडकला आणि जोराजोरात त्यांना रागवू लागला. श्रुतीच्या मते डॅनचे बरोबर होते. ज्या परिसरात जायची परवानगी नव्हती त्या परिसरात ती पोरं गेलीच कशाला होती. डॅनचं बोलणं ऐकून त्या ग्रुपमधली एक पोरगी रडायला लागली आणि म्हणाली, ही सगळी माझी चूक आहे. मीच त्यांना म्हणाली की बेकॉकच्या लेअरपर्यंत जाऊ आणि पाहू की खरंच तो आहे का. पण तेवढ्यातच आम्हाला कोणीतरी खूप जोरात ओरडल्याचा आवाज आला. तिचं बोलणं चालू असतानाच श्रुतीची नजर वर उंचच उंच पसरलेल्या झाडांकडे गेली आणि तिला एका झाडावर खरंच काहीतरी बसले असल्याचा भास झाला. पण तिने लागली स्वतःला सावरले. तिच्या मागून त्या पोरीचे बोलणे अजूनही ऐकू येत होते. ती पोरगी अगदी लाल भडक डोळे दिसले असं काहीतरी बळत होती. श्रुतीने आकाशकडे नजर फिरवली पण त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही चिंतेचे भाव नव्हते. आरडाओरडा ऐकून अजून पुष्कळसे टुरिस्ट तिथे जमू लागले. थोड्याच वेळात 2 गार्ड आणि डॅन त्या मिसिंग मुलाला शोधायला निघाले. श्रुती, विवेक आणि आकाश नाईलाजाने केबिनवर वापस आले. त्यांचा आजचा कार्यक्रम एवढ्यावरच थांबला होता कारण डॅन येईपर्यंत तरी त्यांना केबिनवरच राहणे भाग होते. श्रुती केबिनवर येताच लॅपटॉप ओपन करून नेटवर्क मिळते का ते पाहू लागली. 10 मिनिटाच्या अथक परिश्रमानंतर तिला खिडकीजवळ नेटवर्क सापडले आणि तिने बेकॉक असे सर्च करायला सुरुवात केली. तसे खूप सारे रिझल्ट तिच्या समोर आले. तिने पहिल्याच रिझल्टला ओपन केले आणि तिला तिच्यासमोर एक अत्यंत भीतीदायक प्रतिमा अवतरली. त्याखाली लिहिले होते, बेकॉक लेजंड ऑर मिथ. खाली माहिती दिलेली होती. श्रुतीने ती वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते की बेकॉक हे पिशाच्च एखाद्या क्षत्रिय व्यक्तीने घृणास्पद कार्य केल्यास व त्याला त्या कार्यासाठी मारून टाकण्यात आल्यास जन्माला येते. मुळात बेकॉक ही त्या मनुष्याचीच क्रूर आत्मा असते आणि बेकॉक आपल्या व्हिक्टिमला जहरील्या बाणांनी घायाळ करतो किंवा हातातल्या अणकुचीदार दांड्यांनी मरेस्तोर मारतो. कधीकधी तो माणसाचं हाड किंवा लिव्हरही खातो.
बेकॉक या पिशाच्याचं शरीर हाडाचं आणि पारदर्शक चमडीचं पाहिल्याचं येथील नेटिव्ह लोक सांगतात. अजून पुढे पुढे पुष्कळ काही बाई लिहिलेलं होतं, पण श्रुतीचं सगळं लक्ष स्क्रीनवरच्या त्या बेकॉक प्रतिमेकडे होतं. लाल भडक डोळ्यांच्या त्या कवटीवर क्रूर भाव होते. हात, पाय, सांगाडा सगळ्यावरच पारदर्शक मांस चिपकलं होतं. श्रुती त्या प्रतिमेकडे पाहत असतानाच तिला खिडकीकडे लाल भडक डोळ्यांच्या त्या कवटीवर क्रूर भाव होते. हात, पाय, सांगाडा सगळ्यांवरच पारदर्शक मांस चिपकलं होतं. श्रुती त्या प्रतिमेकडे पाहत असतानाच तिला खिडकीबाहेर कडकड काहीतरी मोडल्याचा आवाज आला आणि तिने चमकून बाहेर पाहिले. बाहेर घनदाट झाडांची चळवळ होती आणि झाडं उंचच उंच वर पसरलेली होती. श्रुती त्या झाडांकडे बारकाईने पाहू लागली आणि तिची पाचावर धारण बसली. जवळच्याच एका झाडाच्या मोठ्या फांदीवर काहीतरी पायांचं मुडगुळं करून बसलेलं होतं. त्याचं तोंड आत पायात खुपसलेलं होतं आणि त्याचे फक्त 7-8 केस डोक्यावरून भुरभुर उडत होते. हातांची बोटे काळीक्षार आणि नख बाहेर आलेली होती. हाडांच्या सांगाड्यासारखं ते काहीतरी झाडावर बसून मागे पुढे डोलत होतं. श्रुतीने भीतीने तोंडावर हात ठेवला आणि त्या आकृतीचं तोंड हळूहळू वर येऊ लागलं. तसं श्रुतीला हाडं तुटल्यांचा कडकड आवाज आला आणि त्या आकाराने थेट श्रुतीकडे पाहिले. लाल भडक डोळ्यांनी अंगाला चटका बसल्यासारखी श्रुती जोरात ओरडली आणि ती काही म्हणायच्या आतच आकाश आत आला आणि तिला काय झाले असे विचारू लागला. तशी ती खिडकीबाहेर काळाकुट्ट झाडांच्या सावल्यांकडे पाहू लागली, पण झाडावर आता काहीच नव्हते. श्रुती काही बोलणार त्याआधीच एक भेसूर किंचाळी आसमंतात गुंजली.